नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओच आहे, एका ताईंनी कमेंट केलेली होती की 36 साईजचा 3 पीस प्रिन्स कट जो आहे त्याचा पेपर कटिंग दाखवा म्हणून। तर त्या ताईंची कमेंट आलेली आहे, कमेंटनुसार मी आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास बनवत आहे। तर 3 पीस प्रिन्स कट जे आहे ती मी कपड्यावर डायरेक्ट कटिंग केलेला आहे। तर कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कोणी पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन पाहायचा आहे। आणि माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी आणखीन जोडल्या गेले असतील त्यांनी सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब ही करून घ्यायचं आहे। चला तर मैत्रिणींनो, इथे आपण हा डबल पेपर घेतलेला आहे, सिंगल पार्ट काढायचे आहेत, बॅक साईडचा आणि पुढच्या साईडचा। तर या पद्धतीने जर तुमच्याकडे जास्त पेपर नसतील तर या पद्धतीने तुम्ही डबल पेपर ठेवून घ्यायचे आहेत। जो सरळ भाग जो असतो, काट जो असतो तो आपल्याकडच्या साईडने ठेवायचा आहे, किंवा तुम्हाला डबल पेपरवर कटिंग करायचे असेल तर तेही तुम्ही करून घेऊ शकतात। तर या पद्धतीने आपण पेपर जे आहे ते ठेवून घेतलेले आहेत। आता 36 साईजचे आपल्याला उंची टाकायची आहे, छाती टाकायची आहे, पूर्ण मापे जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। तर कशा पद्धतीने टाकायचे आहेत ते तुम्हाला सविस्तर माहिती मराठीमधून देत असते, आणि तुम्हीही तुमचा ब्लाउज जो आहे तो कटिंग करून स्टिच करू शकतात। चला मैत्रिणींनो, सुरू करू। तर या पद्धतीने 3 पीस प्रिन्स कटचा आपण मेजरमेंट घेतलेला आहे, म्हणजे मापे घेतलेले आहेत। तर 36 साईजचे मापे जे आहेत ती काय आहे ती सांगणार आहे। उंची जी आहे ती 13.5 प्लस 1 इंच बरोबर 14.5 ची टोटल उंची बॅक साईडला घ्यायची आहे। याला क्रॉस पट्टी काढायची आहे आपल्याला, त्याच्यामुळे पुढच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणजे 15 ची उंची घ्यायची आहे पुढच्या साईडला। छाती घेतलेली आहे 9, चौथा भाग आहे आपला छातीचा, 36 साईजचा चौथा भाग 9 प्लस 2 इंच मार्जिंगसाठी घडी घ्यायची आहे आपल्याला 11। कंबर जी आहे ती घेतलेली आहे 8 प्लस 2 इंच मार्जिंगसाठी प्लस अर्धा इंच आपल्याला पाठीचे टक्स घेण्यासाठी लागत असतं, तिथे अर्धा इंच, म्हणजे टोटल आपल्याला इथे 10.5 ची कंबर घ्यायची आहे। म्हणजे 10.5 ची कंबर म्हटल्याच्या नंतर तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला 34 साईजचा कमरेचा भाग घ्यायचा आहे पूर्ण। शोल्डर जे आहे ती घ्यायचा आहे आपल्याला 5.25, म्हणजे मोंडा घ्यायचा आहे 36 साईजच्या नुसार आपल्याला 5.5। पाठीचा गळा टोटल घ्यायचा आहे 9.5 तयार, अर्धा इंच मिळून टोटल 10चा घ्यायचा आहे। पुढचा गळा जो आहे तो टोटल आपल्याला 6 घ्यायचा आहे। बाही घडी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 9 प्लस मध्ये अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे 9.5 ची बाहीची घडी। बाही लांबी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 5 प्लस 1 इंच, अस्तरची असेल तर 1 इंच घ्यायचा आहे, साधी असेल तर 1.5 इंच घ्यायचा आहे। तर टोटल इथे 6 घेतलेला आहे। बाही दंड जे आहे ती घेतलेला आहे आपण फिटिंग 6, 2 इंच मार्जिंगसाठी, टोटल इथे 8चा आपल्याला दंड घ्यायचा आहे। या पद्धतीने इथे तुम्ही तुमचा उंची बदलू शकता, तुमच्या उंचीनुसार घ्यायची आहे। दंड फिटिंग जी आहे ती तुमच्या दंड फिटिंग वरून घ्यायची आहे। बाही लांबी जी आहे ती तुमच्या बाही लांबीच्या ह्याच्यामधून घ्यायचा आहे। तुमची बाही 5.5 असेल, 5.5 मध्ये 1 इंच मिळवायचा आहे, अस्तरची असेल तर, म्हणजे इथे येणार आहे 6.5। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जी काही तुम्ही वेअर करत असतील त्याच्यावर तुम्हाला डिपेंड राहतं तुमची बाहीची लांबी किती आहे। आता या पद्धतीने आपण अगोदर उंची जी आहे ते टाकून घेऊया। तर इथून टेप धरायचा आहे आणि इकडे आपल्याला पूर्ण अशी लांबी जी आहे ती अशा प्रकारे इथे ठेवून घ्यायची आहे। तर आपली लांबी किती आहे 14.5। कुठल्या साईडला आहे, बॅक साईडला। पुढच्या साईडला आपल्याला 15 ची घ्यायची आहे। 2 मार्किंग केलेले आहेत। नंतर आपल्याला छाती घ्यायची आहे, इथे पूर्ण छाती आपल्याला 36 साईजला 11 घ्यायची आहे। तर या पद्धतीने 11 वर एक पॉइंट मारून घ्यायचा आहे। तर हे पहा, या पद्धतीने नंतर आपल्याला या साईडने हे 11 वर पॉइंट मारून घ्यायचा आहे इथे, आणि हे जे माप आहे का ते आपलं परफेक्ट 15चा आले का हे चेक करून घ्यायचं आहे। तर परफेक्ट आलेला आहे, पाहू शकतात। आता आपण इथून पूर्ण ही बॉक्स तयार करून घेऊया। तर हे पहा, या पद्धतीने आपण बॉक्स तयार केलेला आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला,
प्रिन्स कटमध्ये आपण अर्धा इंच कटोरीमध्ये आणि प्रिन्स कट 3 पीस जो असेल तर त्यावेळेस आपण पुढच्या साईडला अर्धा इंच घेत असतात. तर आता इथून आपल्याला पूर्ण शोल्डर टाकायचा आहे 5.25 आणि तिथून 5.25 पासून आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची आहे. टोटल इथे 36 साईजला 5.5 घेतलेले आहे ती घ्यायची आहे. तर या पद्धतीने मापे टाकून घ्यायचे आहेत. इकडच्या साईडनेही आपल्याला 5.5 वर मार्किंग करायचं आहे आणि हा 5.5 आहे. तर इथला जो अंतर आहे तो आपला किती आलेला आहे तो चेक करायचा आहे. तर 6 आलेला आहे. तर या साईडनेही तुमचं 6 आले का हे चेक करायचं आहे. तुम्हाला जर मोठं शोल्डर पाहिजे असेल तर 5.5चं शोल्डर आणि उंची जी आहे मोंडा उंची ती घ्यायची आहे आणि कटोरी जी आहे तीही आपली 5.5ची येत असते. म्हणजे 3 मापे जे आहे ती सेम येत असतात, शोल्डर, मोंडा आणि कटोरी. तर या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकतात या पद्धतीने हा बॉक्स तयार झालेला आहे आपला. आता गळ्याची रुंदी आहे किंवा खोली दोन्हीही म्हणू शकतात तुम्ही. तर आपल्याला इथे घ्यायचं आहे 2.25. तर 2.25 वर मार्किंग केलेली आहे. बॅक साईडची मोंडेची खोली घेतलेली आहे आपण. इथून इथपर्यंत घ्यायचे आहे 1.25 वर 1 मार्किंग करायचे आहे आणि पुढच्या मोंड्याची खोली घ्यायची आहे 1.25 वर 1 मार्किंग केलेली आहे. नंतर आपल्याला 5.5 आहे, 5.5चा मध्य करायचा आहे. तर 2.5 आणि 2.5 5 येतो आणि 3.25 आणि 3.25 असा आपल्याला हा 5.5चा मध्य झालेला आहे. मध्यापासून आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग 9 36 साईजचा आणि इथे पुढचं आपलं 2 इंच मार्जिनसाठी. तर आता काय करायचं आहे आपल्याला पुढचा बॅक साईडचा मोंड्याची आकार जे आहे ती देऊन घ्यायची आहे. तर या पद्धतीने बॅक साईडचा मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने पाहू शकतात खूप सुंदर असा गोल आकार येत असतो या पद्धतीने जर दिला तर. आता आपल्याला पुढचा जो आहे तोही घ्यायचा आहे पण मध्य जे केलेला आहे आपण तिथून इथे पाव इंच म्हणजे अर्ध्यातलं पण अर्ध असतं. तर तिथून आपल्याला काय करायचं आहे की या पद्धतीने आतमध्ये थोडंसं घ्यायचं आहे आणि इथून असं ह्या पुढचा जो राऊंड आहे आपला तो इथे मिळवायचा आहे. या पद्धतीने इथे असं केल्याच्या नंतर काय होतं की इथल्या जी चुना आहे तुमच्या ती बाही जोडल्याच्या नंतर फुगा पडतो तो पडत नाही. आता आपल्याला पुढचा गळा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 6 वर 1 मार्क करायचा आहे. इथून तुम्हाला आता वरी किती घेतलेला आहे आपण 2.25. खालच्या साईडने किती घ्यायचा आहे आपल्याला प्रिन्स कटला 2.5 घ्यायचा आहे. का घ्यायचा आहे तर आपल्याला डीप मध्ये खाली प्रिन्स कटला लागत असतो. कटोरीला आपल्याला वरचा जो 2.25 घेतलेला आहे तोच 2.25 खाली घ्यायचं असतं. पण प्रिन्स कट 4 टक्स अशा ब्लाउजला तुम्हाला खालून डीप मध्ये घेतला तरी पण चालतं. आता इथून तुम्हाला असा ब्रॉड मध्ये जर गळा पाहिजे असेल तर असा ब्रॉड मध्ये तुम्ही गळा म्हणजे डीप मध्ये गळा देऊ शकतात. या पद्धतीने द्यायचा आहे पाहू शकतात. आता काय करायचं आहे आता आपल्याला क्रॉस पट्टी टाकून घ्यायची आहे. तर आपण कटोरीला किती घेतात 3.5ची. आता या ब्लाउजला काय करायचे आहे 3 पीस ब्लाउजला 3ची टाकायची आहे या साईडने आणि या साईडने टाकायचे आहे आपल्याला 2.5ची. तर या पद्धतीने टाकून घेतलेले आहे. नेहमीप्रमाणे इथूनही आपल्याला 2.5 वर 1 मार्क करायचा आहे जसं की आपण या साईडला केलेला आहे. तिथून तुम्हाला सरळ मध्ये अशी लाईन मारून घ्यायची आहे. या पद्धतीने मारून घेतलेले आहे लाईन. आता काय करायचं आहे आपल्याला इथे जो छातीचा म्हणजे प्रिन्स कटचा पप जो असतो तो टाकून घ्यायचा आहे. आता इथे आपण 3 घेतलेला आहे. 3चा मध्य करायचा सेंटर सरळ मध्ये तुम्ही असं इथे लाईन करून घ्यायची आहे म्हणजे मार्क करून घ्यायचा आहे इथे. तर हे अंतर तुमचं किती आलेलं आहे पाहू शकतात 4 आलेलं आहे. या पद्धतीने 4 आलेला आहे. तर 2.25 मध्ये आपल्याला अर्धा इंच इकडच्या साईडने लागत असतं, अर्धा इंच इकडच्या साईडने जोड देण्यासाठी लागत असतं. या पद्धतीने तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. नंतर आता इथून घ्यायचा आहे आपल्याला वरती टक्स जो असतो आपला कटोरीचा तो 3 आहे. 36 साईजला 3 आहे. 3 वर 1 मार्क केलेला आहे पाहू शकतात या पद्धतीने आणि हा इथून असाच इथे मिळून घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने इथे मिळवला. आता काय करायचं आहे आपल्याला इथून 1.5 इंच पफचा जो असतो भाग आपला
प्रिन्स कटचा तो 1.5 इंच घेतलेला आहे आणि हा 3 आहे. या 3 पासून काय करायचं, इथे असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला प्रिन्स कटचा या पद्धतीने. नंतर आपल्याला इथला 3 जे आहे ते आपल्याला इकडच्या साईडने पुढं वाढवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण इथे 1.5 जे आहे ती वाढवून घ्यायचं आहे पुढे आणि अर्धा इंच आपण इथे वाढवून घ्यायचं आहे आणि सरळ लाईन अशी मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपला 3 पीस प्रिन्सचा आकार जो आहे तो झालेला आहे. इथे आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने देऊन घेतलेला आहे. हे झालेलं आहे आपलं पुढचा पार्ट. बॅक साईडचा काय करायचा आहे, आता आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे इथपर्यंत आणि इथे एक मार्क करून घ्यायचा आहे खालच्या साईडने आणि इथे एक मार्क करून घ्यायचा आहे. अगोदर आपण हे क्रॉसपट्टी जी आहे ती कट करून घेऊता. मी कशा प्रकारे कट करत आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर समजेल, कारण मी कटिंग जे आहे ती थोडं स्पीडने दाखवत असते, पण तुम्हाला सगळं माहिती पोहोचवण्यासाठी मी या पद्धतीने आपल्याला गळा उतरू नये म्हणून इथे 1/2 इंच आतमध्ये घेतलेला आहे बॅक साईडचं आणि पुढच्या साईडचं. हे आता जे आखून घेतलेलं आहे ती कशा प्रकारे कट करत आहे हे तुम्हाला दाखवून. तर या पद्धतीने कट केलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला बॅक साईडचा जो भाग आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे आणि हे पहा या पद्धतीने काढून घेतलेला आहे. हे पहा बॅक साईडची आपली किती होती 14.5 आणि आपली घडी किती आहे इथं 11. इथे पहा इथे 11 वर आलं आपलं मार्किंग. या पद्धतीने हे पहा आणि अर्धा इंच आपला कमरेचा जो भाग असतो तो आपण कमरेचा भाग अर्धा इंच कट करून टाकत असतात. तर इथे आपला हे कट केलेला आहे आणि हे आपला झालेला आहे मोंड्याचा भाग. आता आपल्याला उंची जी आहे ती किती घेतलेली होती आपण 10 वर मार्किंग करायचं आहे. आडवा आपल्याला या साईडने 2.5 इंच आणि गळ्याच्या साईडने रुंदी जी आहे वरची ती आपल्याला 2.25. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने आणि इथे गोल राऊंड मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने. नंतर आपल्याला म्हणजे हे एक्स्ट्रा आहे आपण 14.5 घेतलेलं होतं. तर हे पहा हे आपलं 14.5चं आहे आणि हा पुढचा जो आहे तो किती घेतला होता आपण 15 घेतला होता. तर या पद्धतीने 14.5 आहे. तर आता हे कट करून टाकायचं आहे आणि पाठीचा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 4.5. आडवा घ्यायचा आहे 4.5 आणि उभा घ्यायचा आहे आपल्याला 4. इकडच्या साईडने अर्धा इंच, इकडच्या साईडने अर्धा इंच. तर हे पहा या पद्धतीने आता हे कट करून घेऊ पूर्ण. तर हे पहा हे झालेलं आहे बॅक साईड. आता हे आपली पुढची जी साईड आहे ती पूर्ण कट करून घेऊत आता.
तर हे पाहू शकतात या पद्धतीने पुढचा बी आपला पॅटर्न कट झालेला आहे। हे आता पूर्ण जे 36 साईजचं माप जे आहे ती या पद्धतीने कट केलेलं आहे, तुम्हीही करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे। तर हे पहा, बंद बाजू आपल्याकडच्या साईडने ओपन बाजू पुढे ठेवायची आहे आणि बाही घडी जी आहे ती आपल्याला कशी टाकून घ्यायची आहे ती सांगते तुम्हाला। तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण बाहीची घडी किती टाकून घ्यायची आहे 9.5। छातीचा चौथा भाग किती आहे 9, 9 मध्ये अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे, 9.5 ची मार्क करायचं आहे। त्यानंतर आपल्याला बाहीची लांबी आहे 5 आणि 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन लागणार आहे 6। टोटल 6 झालेला आहे। इथूनही आपल्याला 6 वर 1 मार्क करायचा आहे आणि या साइडने 9.5 चा जिथे पॉइंट आलेला आहे तो आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। या पद्धतीने असा बॉक्स तयार करायचा आहे। हे पहा, या पद्धतीने करून घेतलेला आहे। आता आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे 3.5। 5 बाही आहे तर आपल्याला 3.5 ची कॅप हाईट टाकायची आहे। तर 9.5 पूर्ण उंची 9.5 आहे, 9.5 चा मध्य करायचा आहे आपल्याला 5.5। 5.5 पासूनही आपल्याला 3.5 चा 1 मार्क करायचा आहे आणि हा छोटा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आता इकडच्या साइडने आपल्याला दंड टाकायचा आहे। दंड आहे आपला 6 आणि 6 पासून 2 इंच मार्जिन साठी लागणार आहे तो पॉइंट। आता हे जे आपण मध्य केलेला आहे 3.5 चा, तिथे आपल्याला 3 भाग करायचे आहेत। तर 1 ला 1 रेषा कमी, 1 ला 1 रेषा कमी आणि 1 ला 1 रेषा कमी, हे झाले आपले 3 भाग। आता इथून आपल्याला वरती घ्यायचं आहे 2 इंच मार्जिन साठी जी घेत असतात आपण ते पॉइंट मारून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला बाहीचा असा आकार देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने आकार द्यायचा आहे, पाहू शकतात। हे पहा, आणि आता पुढचा द्यायचा आहे या पद्धतीने। आता इथून आपल्याला काय करायचं आहे, ही जी 6 चा पॉइंट आहे तो आपल्याला ह्या 2 चा जो पॉइंट घेतलेला आहे तिथे मिळवायचा आहे आणि हा जो आहे तो आपल्याला इथे मिळवायचा आहे। या पद्धतीने बाही झालेली आहे आपली। आता हे कट करून घेणार आहे। कट करताना तुम्हाला इथला पॉइंट आणि हे बॅक साइडचा पॉइंट हे कट करून घ्यायचे आहेत। ओपन बाही करायची आहे आणि हा पुढचा भाग जो आहे तो कट करायचा आहे। हे पहा, या पद्धतीने आपली बाही कटिंग झालेली आहे। तर हा पूर्ण पेपर जो आहे तो आपण कट केलेला आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे त्या ताईंची कमेंट होती 3 पीस प्रिन्स कट कटोरी दाखवा म्हणून। तर त्या कमेंट नुसार आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। आवडला असला तर नक्की लाईक करा। काही प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात। तुम्हालाही काही शिकण्याची इच्छा असेल तर तेही तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात। चला मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।